मायरा 11 फ्रेंडशिप 11 मोहपाडा इरंजाड आणि त्यांना फाईट करत असताना जय भवानी शिरगाव या दोन संघांच्या दरम्यान कडा मुकाबला पाहायला मिळेल। दोन मातब्बर संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच। दोन्ही संघाला शुभेच्छा आपण देऊयात। विश यू ऑल द बेस्ट, शो द गुड गेम। विवरचना सज्ज केली आहे मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा इरंजा टीमनं आणि मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी सलामीची एवन जोडी पाहायला मिळेल। बॅट्समन मैदानावरती सज्ज होत आहेत, प्रेम आणि अंशुल भोसले। स्ट्रायकिंग एंड वरती अंशुल भोसले आणि प्रेम पेंडुलकर। पंचांचा हिरवा कंदील येतोय, मॅचला होते सुरुवात। षटक क्रमांक पहिलाच बॉल। पहिला चेंडू त्या ठिकाणी खेळून काढतायत ऑन साइडला। एक सिंगल धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात केली। या अगोदरच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच जितेश टेंबे, ज्यांना आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी बॅटिंग करत असताना 21 धावा, गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली, अष्टपैलू खेळ दाखवला आणि सामना एकतर्फी केला। जिया मिताली 11 डिंगडॉंग कासगाव या संघाचं कौतुक, पुढच्या फेरीसाठी पात्र होत आहेत। तत्पूर्वी हा सामना इथे सुरू झालाय। मायरा 11 फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघावर पाहताय, स्लाइस केला, स्मॅश केलाय, बॉल मागे चाललाय, थर्ड मॅनला बॉलला स्टॉप केलाय, 2चा चान्स घेतलाय आणि 2 इथे कंप्लीट देखील झाल्यात। चांगले रनिंग भेटत विकेट। पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि आता या तिसऱ्या बॉलवरती डबल आपल्याला पाहायला मिळाली। प्रेम आणि अंशुल भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना प्रसाद मात्रेला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये। बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये प्रसाद मात्रे। 4 तर बनल्यात। खेळाचं पहिलं सत्र आपण पाहताय। फुल टॉस, फॉलिंग स्वीप, शफल झाला आणि सफल फटका केलाय, बॉलला मागे पाठवलाय, फाईन लेगला क्लिअर केलाय। फाईन लेग मध्ये येणारा हा पहिला फाईन चौकार। स्विच हिट करायचा प्रयत्न, स्विच अँड स्वीट हिट वन्स अगेन। हा येणारा सलगचा दुसरा क्रॅकिंग चौकार। आतमध्ये बॅट्समन प्रेमच्या बॅटमधून, अंशुलच्या बॅटमधून अंशुल भोसलेला आपण पाहता। स्ट्रायकिंग एज वरती टीमची टोटल 12 ऑन बोर्ड। 12 फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, पंचाकडे लावणं फील आणि पंचांचा फिंगर अप, पंचांचा बोर्ड आकाशाकडे, धक्का पहिला। टीम जय भवानी शिरगाव संघाला अंशुल भोसले इज गॉन। पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट। पहिल्या षटकाच्या अंतिम फलकावरती धावा पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय भवानी शिरगाव संघ एका गाड्याच्या नुकसानात 12। अगदी या स्पर्धेचे शिल्पकार, अगदी A1 जोडीचे शिलेदार गीतेजी ठाकरे साहेब, त्यानंतर संदेजी देसले साहेब या A1 जोडीच्या माध्यमातून, या A1 जोडीच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहताय। अगदी शिवसेना शहर प्रमुख वामनजी
मात्रे साहेबांच्या आशीर्वादाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मग या स्पर्धेचे CEO ज्यांच्या छोट्याशा खांद्यावरती या संपूर्ण स्पर्धेची मोठी जिम्मेदारी अर्थातच तेजस दादा ठाकरे, त्याचबरोबरीनं कुणालजी भोईर, प्रशांतजी सुरराव, सिद्धांत दादा राऊत, नरेश दादा ठाकरे. खऱ्या अर्थानं नरेश दादांचा देखील नावाचा उल्लेख आपण जरूर करू, कारण आमच्या प्रत्येक ऑफिशियल टीमची काळजी नरेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून घेतली जाते. प्रत्येकाला काय हवंय काय नकोय याची देखील दक्षता नरेश दादा घेत आहेत. त्यांचा देखील नावाचा उल्लेख आपण जरूर करूयात. या संपूर्ण आयोजन कमिटीचा कौतुक व्हायला हवं, कारण या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून नीटनेटकं आणि प्रामाणिक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. सिद्धांत राऊत यांचं देखील आपण कौतुक करूयात. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. स्टब्स मिस्टर रोहन भालेराव ओव्हर नंबर 2 मध्ये. बदलापूर प्रीमियर लीग मध्ये भरपूर चांगला खेळ आपल्याला रोहन भालेरावचा पाहायला मिळाला. नवीन बॅटर सागर इरमाली नो स्ट्रायकिंगला. प्रेम साडिया बॉल कोलवर टपाचा बॉल होता, अगदी औंसला टर्न केला होता अलॉंग द कार्पेट. सिंगल मिळाले. सिंगलच्या मदतीने 13 धावा. सागर इरमाली ज्याच्या नावानं जयभवानी शिरगाव संघ ओळखला जातो आणि या टीमचा ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमधून जयभवानी शिरगाव टीमसाठी कित्येकशे अर्धशतक देखील आपण पाहिल्यात. तो सागर तयार. रोहन शागेस पुढचा बॉल. दुसरा बॉल हो कट करायचा प्रयत्न. स्लाइस केलं होतं मैदानाच्या आतमध्ये सागरनं. डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये. आता तर्क वितर्क लावले जातील. पंचांचा सॉफ्ट सिग्नल बॅटर आउट. बट आता पाहूयात कंट्रोल रूम मध्ये करूयात चेक. या पण पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टेक्निकल रूम मध्ये tenniscricket.in या वाहिनीची मदत घेऊन करूयात आपण चेक. यस बॅटल OUT बॅटर ठोक डीजे. धन्यवाद. धक्का दुसरा लागला. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. मग आमचे ऑफिशियल ऑपरेटर सूरज धुले, त्यानंतर आमचे ऑफिशियल स्कोरर तन्मय धुले, ऑफिशियल कॅमेरामन सुशांत इरमाली, त्यानंतर अनिकेत धुलेला आपण पाहताय. त्यानंतर आणखीन एक ऑफिशियल कॅमेरामन आशिषला आपण पाहताय. अगदी tenniscricket.in या वाहिनीची ऑफिशियल टीम. डॉट बॉल आला. स्टब्सला आपण पाहता बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये. मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा हा संघ आपण पाहताय. कट करायचा प्रयत्न. गुडलेट बॉल. पंचाकडे लावडा फील बॅटची हलकी स्वेच. वेज वन टेकन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का तिसरा. टीम जयभवानी शिरगाव संघाला फलंदाज पा
उमेशला पाहताय सॉफ्टवेअर ड्राईव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये उमेश पवार आहे नवीन बॅटर तब्बल 5व्या क्रमांकावरती चिकी सिंगल मिळाली सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत मिताली जिया 11 डिंगडॉंग कासगाव आपण कुठेही जाऊ नका या मॅच नंतर लगेच आपल्याला दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच पाहायला मिळेल हौसला टर्न करायचा प्रयत्न फटका सुंदर आहे अगदी लॉंगॉला फिल्डर पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला एक सिंगल इथे देखील मिळाले एंड ऑफ द सेकंड ओव्हर षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट आणि 2 षटकांच्या अंती 3 गड्यांच्या नुकसानात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय भवाडे शिरगाव संघ 15 बॉलिंग मार्कवरती बॉल तयार ओव्हर नंबर 3 मध्ये समीर मेहरला आपण पाहताय समीर मेहर तिसऱ्या षटकामध्ये हो यावेळेला रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला फिल्डर थोडासा फंबल झाला बट तत्पूर्वी एक चिकी सिंगल मिळाली टीम जय भवानी शिरगाव संघाच्या खात्यामध्ये प्रथमेश आणि बॅट्समन आपण पाहताय उमेश पवार स्लाइस करायचा प्रयत्न इथे देखील स्मॅश करायचं होतं सिंगल इथे देखील मिळाली ऑफ साइडला आडवा बाट्टा कडवा प्रहार करायचा प्रयत्न बॉल हवे मध्ये कॅच होईल का बॉल नो मॅच लँड मध्ये फर्स्ट बाउन्स वरती बॉलला कॅरी केला प्रसाद मात्रेनं थ्रोफेकी केली तत्पूर्वी मिळाली इथे एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहताय कासवाच्या गतीने पुढे जात असताना 18 अंकावरती 18 ऑन बोर्ड स्लाइस केलाय इथे देखील फक्त आणि फक्त दिशा द्यायची होती कॅप मध्ये फटका ढकलायचा प्रयत्न ओव्हर थ्रो एक चिकी सिंगल होती त्याला डबल मध्ये कन्वर्ट केला आता खऱ्या अर्थानं बाय वन गेट वन फ्री धावा मिळाला इथे या बॉलवरती 2 आणि 2च्या मदतीने धावफलक
ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फटका सुंदर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलाय आणि बॉल थेट निघून चालला डीप स्वीप कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. पुन्हा एकदा स्टॉप्स तयार. रोहन बालेराव. ओहो, पहिलाच बॉल रडार मध्ये होता, स्लॉट मध्ये आला, थेट प्लॉटच्या बाहेर पाठवत असताना लुकलुकत्या ताराप्रमाणे बॉल डोळ्यांच्या नजरे आड, चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. पहिल्याच बॉल वरती क्रॅकिंग हिट, टावर हिटिंग सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला बॅटर प्रथमेशच्या बॅटमधून. रोहन भालेरावचं केलं बहु स्वागत. आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण, एक कव्हर पॉइंटला होता, बॅकवर्ड हेजर मध्ये त्याला आतमध्ये घेण्यात आलाय आणि आता डीप कव्हर हेजर मध्ये आणलंय. कव्हर पॉइंटला डीप कव्हरला लॉंग ऑनला किशोर मेहरात. समीरला बरबाद आहे, कावकरला वन्स अगेन आडवा बाटचा कडवा प्रहार, सलगचा दुसरा हल्ला आणि बोलतो आता प्रथमच बल्ला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. अहा, फुल टॉस. आता जाळा रचला, या जाळ्यामध्ये अडकवला जाईल का? पाहावं लागेल. घेतली कॅच, टिपलाय जाईल. संपलाय प्रथमेशचा खेळ. धक्का लागला 4था.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता कुंदन भोसलेला आपण पाहता 6व्या क्रमांकावरती अंपायर सिग्नल यस्टरडेचा व्हाईट बॉल. आज ऑफिशियल पंच आपण विष्णू शिंदे सरांना पाहता बदलापुरातील मोस्ट पॉप्युलर डान्सिंग अंपायर. ऑल साइडला फटका सुंदर हुक करायचा प्रयत्न बट ट्रॅप रचलं. आता त्या ट्रॅप मध्ये अडकवलं. वन मोर विकेट डाऊन. कुंदन भोसले मैदानाच्या आतमध्ये गेला आणि कुंदन भोसले आता मैदानाच्या बाहेर देखील आला. विकेटचा पता. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. बॉल मागे चालला. विकेट किपर अगदी बॉलला त्याला कॅरी केलं. सिंगल इथे मिळाली. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते तब्बल 37 अंकावरती. 37 ऑन बोर्ड. 3.4 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला. यस एक धावा ऍड केली. 38 38 धावा. कम्प्युटर पेक्षा देखील फास्ट आहेत आमचे सागर इरमाली. अगदी प्रत्येक क्षणाला धावा त्यांच्या डोक्यांमध्ये विचारतो. धाव्यांसाठी धावा धाव जय भवानी शिरगाव टीमची आपल्याला पाहायला मिळते. 38. रोहन चागीस बॅटर उमेश पवार लॉफ करायचा प्रयत्न होता. अगदी शरीराचा वेध घेतला बॉलनं आणि आता इथे येईल सिंगल. यस लेग बाजच्या स्वरूपात ही सिंगल आहे. पंच विष्णू शिंदे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. लेग बाजच्या स्वरूपात सिंगल ऍड केली गेली. षटक क्रमांक 4 खेळ कंप्लीट झाला. 4 षटकांच्या अंतिम फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये 5 गड्यांच्या नुकसानात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय भवानी शिरगाव संघ 39 अंकावरती. 39 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 4th ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जय भवानी शिरगाव. ऑस्ट्रेलिया लॉफ करायचा प्रयत्न. क्रॉस मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. कॉर्नर फिल्डर थोडासा फंबल. एक कंप्लीट. दुसरीचा चान्स आणि आता वाराच्या वेगानं या 2 धावा झाल्या सहजरित्या कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. काऊ कॉर्नर रिझन मध्ये शंतनू होता त्याच्याकडून थोडीशी चुकी घडली आणि या चुकीचं रूपांतर आता या 2 धाव्यांमध्ये डबल मध्ये कन्वर्ट केलं. बॅटर उमेश पवार आणि बॅटर हेमंतला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. फुलोर लेनचा बॉल. इथे देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न. प्रॉपर मिडलिंग झाली नाही. बॅटची एज घेतली. बॉल मागे जागेवरती गरंगळत राहिला. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती. अपघात निश्चित. आता फलंदाजाला परतावा लागेल. बागारी हेमंत इज गॉन.
ऑफ साईडला पूल करायचा प्रयत्न, फटका इथे मिस टायमिंग आहे, फटका फसलाय आणि रोहन बालराव तिथे पोहोचलाय, त्यानं झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. उमेश पवारचा फलंदाज बाद. आहा, इथे देखील चांगला बॉल आहे, दोन्हीकडे एकाच ट्रॅक वरती अपघाती चित. फलंदाज होतोय बाद, रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. इथे देखील स्लॅश करायचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर, चांगली फिल्डिंग, स्ट्राईक आता होईल रोटेट. या एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 43 अंकावरती. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतो, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहता, एक लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला संघ संतोष सोनवणे पुरस्कृत मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा, तर त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला आदिशक्ती भवानी मातेच्या आशीर्वादाने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय जय भवानी शिरगाव. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, स्ट्रायकिंग एला बॅटर सिद्धेशला आपण पाहताय. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. या दोन बलाढ्य संघाच्या दरम्यान एक मोठी लढत, क्रिकेटचा भूतपूर्व सोहळा आपल्या भेटीला आलाय. राधे 11 छत्रपती कुळगाव आयोजित छत्रपती चषक 2026 अंतिम रचनी. शेवटचा बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न, मिड ऑफच्या डोक्यावर फटका एक्झिक्यूट करायचा होता, बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक, टिपलाय झेल. संपलाय खेळाच्या पहिल्या सत्राचा खेळ, विकेटचा पतन, मोठा मासा गळाला, बनलं 43. आता लक्ष उभं केलंय टीम जय भवानी. एकदम व्हीआयपी पंच, अगदी पंच क्षेत्रातील व्हीआयपी अंपायर म्हणून ज्यांच्या नावाची ओळख आम्ही गेले कित्येक वर्ष पाहिली आहे, कुणाल पेनकर यांचं इथे शुभाग म्हणत आहे. कुणाल पेनकर आज खऱ्या अर्थानं आउट ऑफ ग्राउंड आहेत, बट क्रिकेटवरती असणारं नितांत प्रेम अगदी घरापासून अनवाणी पायापर्यंत, अनवाणी पायानं या मैदानापर्यंत पोहोचण्याचं काम आता कुणाल पेनकरचं दिसतंय. अगदी कुणाल पेनकर पुरस्कृत आराध्य 11 जयमान ढवलेपाडा संघ देखील आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जयमान ढवलेपाडा या टीमला बांधण्याचं काम कुणाल पेनकर यांनी केलंय. एक व्हीआयपी अंपायर म्हणून त्यांच्या नावाची ओळख आम्ही नेहमीच पाहिली आहे. खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्यात मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना जय भवानी शिरगाव या टीमच्या माध्यमातून 43 आणि लक्ष उभं केलंय
44 संतोष सोनावणे पुरस्कृत मायरा 11 फ्रेंडशिप मोपाडा टीम चॉकीज. खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये धावा बनल्या जातील की धावा रोखल्या जातील याचं उत्तर ऐकायला करूया मायक्रोफोन वरती परिवर्तन. इन्व्हाइट करतोय मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा सोमनाथजी खाडे सरांना. थँक्यू सो मच. ची जोडी मैदानात या. सलामीची जोडी मैदानात लगेच पाठवून द्या. मच श्रवणजी आपलं मनापासून आभार. उत्तरार्धामध्ये आपण जात आहोत. 44 धावांचा पाठलाग सुरू केला जात आहे. संतोष दादा सोनावणे प्रस्तुत मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा या टीमला या ठिकाणी 44 धावांचं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी रोहन भालेराव विकी आणि त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन प्रसाद भात्रे. एवन जोडी मैदानावरती सुरुवात करेल. रोहन आणि प्रसाद बनवायचे आहे. टोटल इथून आपण पाहिलं तर विजयासाठी 44. 5 ओव्हरची मॅच. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. बॉलर तयार. जय भवानी शिरगाव या संघाला सामना जिंकायचा असेल तर या 44 धावा डिपेंड करायच्या आहेत. व्यूहरचना सज्ज झाली. पहा बरोबर 6:30 पहिला बॉल पडतोय. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. रोहनसाठी पहिलाच बॉल उंच टोलावलाय. लांबी सुद्धा गाठलीये आणि पहिलाच बॉल फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. कडक बेधडक सुरुवात. मायरा 11 फ्रेंडशिप मोपाडा टीमसाठी आलेला पहिला षटकार.
1 धावेचं योगदान आलंय. टोटल बनल्या 7. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज सिद्धेशच्या खांद्यावरती जबाबदारी. ओव्हर नंबर 1 मध्ये सिद्धेश आला. अगदी आपण पाहिलं तर 2 चेंडूंवरती 7 धावा आल्यात. कमबॅक त्याला करावं लागेल. धावा जर आपण पाहिला तर ज्या पद्धतीचा चेस या ठिकाणी करायला सुरुवात केली आहे, धावा कमी पडतील असं वाटतंय. फटका सुंदर आहे. प्रसाद म्हात्रेनं अगदी टिपिकल स्टाईल मध्ये चेंडूला कव्हरच्या डोक्यावरनं उडवलं. एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय अजून एक चौकार. संध्याकाळच्या सत्रात आपण आहोत. आजच्या दिवसाची दुसरी मॅच मैदानावरती. यापूर्वी सामना जिंकला जिया मिताली 11 डिंगडॉंग कासगाव या टीमनं. मित्रांनो, आपण कुठेही जाऊ नका. द्वितीय फेरीचा सामना अगदी लगेचच आपण खेळवणार आहोत. या सामन्यादरम्यान विजयी संघ आणि डिंगडॉंग कासगाव, जिया मिताली 11 डिंगडॉंग कासगाव या संघाच्या विरोधात विजयी संघ असा दुसरा सामना आपण खेळवणार आहोत. त्यानंतर आजच्या पोलमध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम आपण सुद्धा सज्ज राहा. आज आपल्याला मध्ये वेळ गमावून चालणार नाही. गावदेवी आंबेशिव त्यांच्या विरोधात जोवेली ब. त्याचबरोबर आजच्या पोलमधला शेवटचा सामना असेल सिद्धिविनायक इंदगाव आणि त्यांच्या विरोधात सामटोली. प्रथम फेरीचा हा दुसरा सामना या ठिकाणी सुरू आहे. एक बाजूनं फ्रेंडशिप मोहपाडा एरंजाड, त्यांच्या समोर उभे ठाकले जय भवानी शिरगाव आणि त्यांना चांगलाच आशीर्वाद देण्यास सुरुवात केली आहे. फटका सुंदर आहे आणि हा प्रसादनं दिलाय अजून एक मोठ्या फटक्याचा प्रसाद. सलगचा दुसरा कडक चौकार. हा 8149 या नंबरची जी रिक्षा आहे त्या गाडी मालकाला देखील आम्ही विनंती करू, आपण लगेच त्या गाड्या रिमूव्ह करा. आणि ज्या कोणत्या गाडी मालकाच्या आमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर गाड्या उभ्या केल्या त्या सर्व गाडी मालकांना आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून नम्रतेची विनंती करतोय की आपण लगेच तिथून त्या गाड्या रिमूव्ह करा. कारण थोड्याच वेळात मान्यवरांची रॉयल एंट्री त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तरी सर्वांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करू की आपण लगेचच तिथून त्या गाड्या रिमूव्ह करा. थँक्यू सो मच. व्हेरी गुड बॅटिंग. स्टेप आउट झालाय. व्हॉट अ शॉट दॅट इज. जिथून संपवली होती बीपीएल तिथूनच सुरुवात केली आहे स्टप्सनं. कडक हिट मारतोय. जो चेंडू बॅटवरती येतोय त्याला सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवतोय. फ्रेंडशिप मोहपाडा एरंजाड गावचा ब्रँड पेश केलाय. षटकार. आहे आणि आज या मॅच मध्ये सुद्धा दमदार कामगिरी तो करतोय. बीपीएलच्या या वर्षीच्या हंगामात आपण पाहिलं बॅटिंग करत असताना उत्कृष्ट बॅटिंग केली. त्याचबरोबर त्याला मिळाला रोख रक्कम कॅश प्राइस 3000 रुपये. त्याचबरोबर एक सायकल, स्पोर्ट्स बायसिकल आणि एक आकर्षक ट्रॉफी. हकदार बनलाय बीपीएलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. निश्चित मैदानावरती पुन्हा एकदा बॅटिंगसाठी उतरलाय आणि आपल्या बॅटिंगची चुरूक दाखवायला सुरुवात केली. 2 सिक्सर त्यानं ठोकलेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. प्रसाद म्हात्रे मात्र इथे अभ्यासपूर्ण खेळतोय. पायावरती चेंडू हलक्या हातानं फ्लिक केलं. एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्डला पुढे सरकवतायत. टोटल जर आपण पाहिली तर एकंदरीत बनल्या त्या 23. गोलंदाज हेमंत आलं गोलंदाजीसाठी.
जवळजवळ अर्धा रस्ता पहिल्या षटकातच पार केलाय. पहिल्या षटकात तब्बल या ठिकाणी वसूल केल्या 22 बॅटिंग करत असताना. यावेळेस स्टंपसाठी फुलटॉस बॉल पायावरती होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस फसलाय. सीमारेषेवरती फिल्डर तैनात, त्यानं झेल टिपलाय. हवेच्या विरुद्ध दिशेला कदाचित फटका आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना झटका पहिला. झटका मिळालाय. झटका जरूर मोठा आहे, मात्र विकी भालेरावने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे सामन्याचं चित्र निश्चित फिरून ठेवलंय. ब्रेक थ्रूची गरज होती आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाजानं. गोलंदाज हेमंत आलाय आणि पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट टिपली आहे. न्यू बॅटर संघाचा अजून एक आधारस्तंभ खेळाडू हार्ड हिटर किशोर मेहर. आल्या आल्या आपण आलोय आणि आलाय आणि पहिल्याच बॉलवरती कडक मारलाय सिक्सर. आल्या आल्या नवीन नवीन पहिल्याच बॉलवरती सिक्सर त्यानं ठोकलाय. षटकाराच्या साह्यानं इरादा स्पष्ट केलाय. मॅचमध्ये जान ठोकण्याचं काम तो करतोय. विजयी वाटचाल या ठिकाणी करत असताना संतोष मामांच्या गालावरती हसू तुम्हाला पाहायला मिळतंय. निश्चित त्यांच्याशी आमची एक चर्चा झाली. मॅच संपल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. यावेळेस उलट्या हातानं स्विच हिट अटेम्प्ट सक्सेसफुल. षटकारानंतर उत्तर पुन्हा एकदा. अजून एक दर्जेदार फटका. चेंडू सीमा पार. धावा 4. मॅच संपल्यानंतर संतोष मामांचा जलवा चालू होईल. नक्कीच त्यांनी एक माहिती आम्हाला पोहोचवली. त्यांच्या हृदयाची एक खतखत होती, ती आम्ही नक्कीच सांगू तुम्हाला. इथे एक षटकार चौकार ठोकला आणि मॅच मध्ये धावा जर आपण पाहिल्या तर टोटल बनल्यात एकंदरीत 33 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावांची गरज. इथे पायावरती पुन्हा फ्लिक केलंय. फिल्डरला पार केलं. शॉट फाईन लेगला पार करत असताना चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न अडवलाय. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. सहजगत्या खेळतायत. या मॅच मध्ये आपण पाहताय तर चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली जाते. विकी भालेरावने ज्या पद्धतीने स्टार्ट दिला, फ्लाइंग स्टार्ट, त्यानंतर बॅटिंगसाठी आलेला किशोर मेहर षटकार चौकार दुहेरी धाव. इथे आपण पाहताय तर नक्कीच वैयक्तिक 12 धावांवरती 3 चेंडू 400चा तगडा स्ट्राइक रेट. इथे कमबॅक केले गोलंदाज हेमंतनं. उंच गेलाय, मात्र दैव बलवत्तर, नशिबाची साथ, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. इथे आपण पाहताय तर नो मॅच लँड मध्ये ड्रॉप झालेला हा चेंडू. 2 धावा मिळतील. स्कोर कार्ड 2 धावांच्या मदतीने पुढे जातं. 37 धावा. बाल बाल बच गया. 37 धावा इथे बनतायत. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल बनल्या 37 धावा. तगडा रन रेट राखलाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा बनल्यात. 37 धावा धावफलकावरती आहेत. सामना जर आपण पाहताय तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत
चमत्कारिक गोलंदाजीची गरज. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय. उंच जातोय. फिल्डर त्या ठिकाणी कुणीही नाहीये. खाली क्षेत्र निवडत असताना तिथे ड्रॉप झालाय. या बॉलवरती थर्ड अंपायर हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. दोन धावा तर कंप्लीट केल्यात. मात्र इथे हाईट फॅक्टर चेक केला जातोय. ज्या वेळेला चेंडू अटेम्प्ट केला त्यावेळेला चेंडूची उंची या ठिकाणी तपासली जाते. नो बॉल. नो +2 आणि विजयातला अंतर अजून एका धावेने कमी होईल. फलंदाजाला फ्रीट मारण्याची संधी. प्रसाद म्हात्रे आघाडीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. चांगला खेळ नेहमीच राहिलाय. संघासाठी उत्कृष्ट बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न इथे आलाय. डॉट फ्रीटच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू येतोय. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळते. छत्रपती चषक 2026 मध्ये आपण आहोत. राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव आयोजित छत्रपती चषक 2026 चं हे पर्व आहे. इथे फटका सुंदर खेळला आणि अगदी सहजगत्या कॅच तिथे पकडली आहे. फलंदाज बाद. चाळीस धावा धावफलकावरती. इथून आपण पाहिलं तर आता विजयासाठी अजूनही 4 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. एक चौकार मारायचा आहे. शेवटचा अंतिम दिवस या ठिकाणी दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण मॅच पाहतोय आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन. A1 जोडी संदेश दादा देसले, गीतेश दादा ठाकरे आणि छत्रपती सीसी मंडळाचे सर्व शिलेदार यांचं हे अतिशय सुंदर दर्जेदार आणि दमदार आयोजन या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या चारही बाजूला पाहणी करत असताना संपूर्ण आयोजन टीम या सिंगलच्या मदतीने धावफलक 41 वरती पोहोचलं. 41. इथे निर्धाव येतोय आणि आज दुहेरी आनंद असेल राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव या टीमला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर क्वालिफाय झाले. एका बक्षिसावरती नाव कोरलंय आणि आज कदाचित चॅम्पियन पदासाठी रणनीती आणि व्यूहरचना करताना पाहायला मिळतायत. मैदानाच्या चारी बाजूचा मुआयना करत असताना संघाचे मेंटॉर संदेशदादा देसले, त्याचबरोबर कॅप्टन गीतेशदादा ठाकरे, आजचे बर्थडे बॉय लाल्यादा प्रशांत सूर्यराव. ही संपूर्ण स्पर्धा नक्की आपण पाहिली तर प्रशांत सूर्यराव यांच्यासाठी अतिशय चांगली राहिली आहे. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर कदाचित ऑरेंज कॅपचा हकदार अद्यापर्यंत आहेत. शुभेच्छा त्यांना आपण देऊयात. आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगले खेळा, यशस्वी व्हा. समसमत्या बाईक वरती नाव कोरून आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ द्या अशा अपेक्षा बर्थडेच्या दिवशी आम्ही आणि शुभेच्छा आम्ही देत आहोत. इथे आपण पाहताय धावफलकावरती टोटल बनल्या एकंदरीत 42 धावा आणि आता विजयासाठी गरज आहे 2 धावांची. थँक्यू सो. आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.
आज राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव या संघाच्या डोक्यावरचं ओझं आजच्या रात्रीमध्ये हलकं होईल. फार दमदार आयोजन. गेली महिना दीड महिना झोप नाही भावांना. अतिशय दर्जेदार दमदार आयोजन या ठिकाणी केलं आणि सक्सेसफुल करून दाखवतायत. बदलापुरातील ऐतिहासिक नगरी, ऐतिहासिक क्रीडांगण, जगन्नाथ क्रीडा संकुलावरती हा सोहळा. आणि आता खऱ्या अर्थानं आनंद होईल संतोष मामा यांना, कारण त्यांचा मला वाटतंय पहिला विजय जगन्नाथ क्रीडा संकुलावरचा त्यांनी या ठिकाणी संपादित केलाय. आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. हार्डलक शिरगाव टीम, आपलं दोन्ही टीमचं मनापासून कौतुक. संतोष मामासाठी हे मैदान सांगत होते की आमची थोडीशी पिछेहाट या मैदानावरती राहिली आहे. मात्र इथे वनवास संपवलाय आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो मायरा 11 फ्रेंडशिप 11 मोहपाडा एरंजाड या टीमनं. संतोष मामा